निर्दयतेची परिसीमा, वासरावर गाडी चढवणारा चालक राजारामपुरी पोलिसांच्या जाळ्यात। कोल्हापुरातील टाकाळा परिसरातील माळी कॉलनी येथे 21 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी चालकाने जाणून बुजून एका गायीच्या वासराच्या अंगावर गाडी घातली। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेत त्या वासराचा दुर्दैवी मृत्यू झाला। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोरक्षकांबरोबरच प्राणीप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली। राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ संशयित चालकास चारचाकीसह ताब्यात घेतले असून त्याच्यावर प्राणीप्रेमी प्रशांत साठे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली। दिनांक 20 रोजी राजारामपुरीतील माळी कॉलनी परिसरामध्ये एक गाय आणि एक वासरू रस्त्यावर बसलेलं होतं। रात्री 3च्या सुमारास एक इनोवा गाडीचा चालक तिथून चाललेला असताना त्यानं त्या वासराच्या अंगावर घातल्यामुळं आणि तो तिथनं पळून गेल्यामुळं त्या वासराचा दुर्दैवी मृत्यू झाला। सदरबाबत क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली। त्याचा आम्ही गांभीर्याने दखल घेऊन राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ त्या आरोपीचा शोध घेतला। त्याचप्रमाणे हर्षल प्रशांत साठे हे प्राणीमित्र संघटनेचे आहेत। त्यांनी पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली। त्या व्यक्तीचा आम्ही शोध घेतला। त्याचं नाव हर्ष संगपाळ, वय 24 असं असून त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच पुढची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। त्या गुन्ह्यातली गाडी पण जप्त केलेली आहे। लवकरात लवकरच त्याच्या विरोधात आपण दोषारोपपत्र पण दाखल करीत आहोत। दरम्यान राजारामपुरीतील सामाजिक कार्यकर्ते रहीम संधी यांच्यासह नागरिकांनी संबंधित चालकावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।